नमस्कार. सरप्राईज्ड राईट. अजून असे भरपूर आश्चर्याचे धमाके तुम्हाला या आपल्या यूट्यूब फॅमिलीच्या माध्यमातून पाहायचेत बरं का. मित्रांनो, पोर्टल भरती सर्वांना बंधनकारक केलेली आहे, तुम्हाला माहीतच आहे. 16 ऑक्टोबर 2025चा उच्च न्यायालयाचा निर्णय असेल. शालेय शिक्षण विभागानं 2 एप्रिल काढलेलं पत्रक असेल किंवा दादा भुसे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळेस वारंवार सांगितलेली माहिती असेल. सोबतच शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आझाद मैदान येथे केलेलं आंदोलन असेल. दादा भुसे यांना राज्यातल्या 5,500 ज्यांनी पोर्टलला शाळा न दिलेल्या संस्था आहेत त्यांची दिलेली आकडेवारी असेल. थोडक्यातच काय, आपण या जागा अविश्वसनीय नंबरमध्ये येणार आहेत. सिरीजच्या माध्यमातून तुम्ही आता वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळा आकडा पाहताय आणि आता आपण खाजगी ज्या माध्यमिकच्या जागा आहेत त्या फक्त एका जिल्ह्यातल्या किती आहेत त्या आपण पुराव्यानिशी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तो जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय नेहमी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगत आहातच. आम्ही तुमच्या जिल्ह्यातलाही डेटा आमच्यापर्यंत जसा येईल तसा नक्की तुमच्यापर्यंत पोहोचू. सोबतच बरेचसे व्हिडिओ आपल्याला प्रत्येक वेळी बनवता येत नाहीत, काहीतरी लिमिटेशन्स आहेत. म्हणूनच आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा. तिथं जो जिल्ह्यावाईज रिक्त पदांची यादी आपल्याकडे येत आहे, आकडेवारी येत आहे, ती आपण तिथं मेन्शन करत आहोत. मित्रांनो, आपण हा जो जिल्हा पाहतो आहे संभाजीनगर, अशाच ऑथेंटिक माहितीसाठी सबस्क्राईब करून मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि हो, थांबायचं नाही हां. आता आपल्याला शिक्षक व्हायचं आहे आणि जून महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. अशीच पॉझिटिव्हिटी, अशीच सकारात्मकता शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहिली पाहिजे मित्रांनो. येस, आम्ही तर भरती होणार आहे आणि तुम्हालाही व्हायचं आहे. मित्रांनो, आपण हे पत्र पाहतो आहे ते पाहताय तुम्ही की 2025-26च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या समायोजनबद्दल दिलेलं आहे. आता इथं जो आकडा आहे त्याच्यामध्ये अतिरिक्त किती आहेत, मुख्याध्यापक, अंशतः अनुदानित, माध्यमिक शाळा, खाजगी अनुदानित आणि संभाजीनगर जिल्हा याच्या संदर्भातले पत्र आहे. त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं काय सध्याची स्थिती आहे, किती अतिरिक्त आहे आणि त्याची आकडेवारी दिलेली आहे. त्याच्यामध्ये ज्या ज्या संस्था, शाळा शिक्षकेतर पदांची माहिती विविध नमुन्यात सादर करणार नाहीत त्यांनी अशा शाळांमध्ये रिक्त पदे, खुला संवर्ग, सर्व विषय गृहीत धरून त्यावर अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात येईल. त्यामुळे यांना काहीही करून अतिरिक्त पदही सबमिट करायची आहेतच. आता जो आकडा दिलेला आहे, तक्ता दिलेला आहे अल्पसंख्याक, बिगर अल्पसंख्याक, अंशतः अनुदानित आणि अंशतः अनुदानित आणि अंशतः अनुदानित. आता अल्पसंख्याक म्हणजे कोणत्या शाळा, ज्याच्यावरती पोर्टलद्वारे भरती होत नाही, ज्यांना TAIT बंधनकारक नाही. बरं, बाकीच्या ज्या आहेत त्या सर्व पोर्टलद्वारेच भरती होणार आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे जे खाली पाहतोय हे जर तुम्हाला PDF हवी असेल तर व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला ॲपमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेच. तर मित्रांनो, आता याच्यानुसार ही जी बघा, आता आपण तो पाहतोय अल्पसंख्याक संस्था शाळेत रिक्त पदांची यादी. आता इथं जो आकडेवारी दिलेली आहे ती जिल्हा परिषद संभाजीनगर यांची आहे आणि तिथं पाहतोय की आपण शाळेचे नाव, स्कूल कोड आणि वेगवेगळ्या संस्थेचे नावसुद्धा इथं दिलेली आहेत. आता मुख्याध्यापक रिक्त पदं किती होणार आहेत तर 7 होणार आहेत. अल्पसंख्याक संस्था संचालित म्हणजे अल्पसंख्याक आहे, ॲक्च्युली आपला याच्याशी काही संबंध नाही आहे फक्त. आणि सहशिक्षक पदांची यादी आहे, अल्पसंख्याकाबद्दल आहे. आता बिगर अल्पसंख्याकचा आपला इथं विषय येतो, या पोर्टलद्वारे जागा येतील. तिथं मुख्याध्यापकांची किती आहे, अतिरिक्त किती आहेत तर मित्रांनो इथं आपण पाहतो की 9 मुख्याध्यापक अतिरिक्त होत आहेत. बरं, आता याच्यासोबत ज्या काही रिक्त असलेले मुख्याध्यापक पदं किती आहेत, रिक्त किती होणार आहेत मुख्याध्यापक पदं तर 18 मुख्याध्यापक पदं रिक्त होणार आहेत. सोबतच रिक्त उपमुख्याध्यापक पदं किती आहेत तर 5 आहेत आणि सोबतच अतिरिक्त ठरलेले पर्यवेक्षक किती आहेत, 1 आहेत. आता पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक होतात, उपमुख्याध्यापक मुख्याध्यापक होतात. त्यामुळे इथंसुद्धा खूप नॉमिनल संख्या आहे जी अतिरिक्त आहे ती ऑलरेडी समायोजनांचं होणार आहे. त्याच्यामुळे आता इथं काय आहे की 9वी ते 10वी पदांची यादी आपण पाहतो आहे की जिथं रिक्त असलेल्या पर्यवेक्षक पदं किती आहेत. आता त्याच्यामध्ये इथं 45 आहेत 9वी ते 10वी. नंतर जे रिक्त असलेल्या सहशिक्षक पदांची यादी अंशतः अनुदानित आणि अनुदानित याच्यामध्ये ही जी संख्या आहे ती
अशी प्रत्येक वर्गवारीनुसार त्यांनी आपल्यापर्यंत दिलेली आहे. आता हे एकदम डिटेलमध्ये पाहायचं झालं तर त्याची आकडेवारी आपण याच्यामध्ये सांगणार आहोतच. आता आपण मेन याच्याकडे येऊयात, जी म्हणजे आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे असा की अशा आस्थापना ज्या पोर्टलला जागा देणार आहे, त्या छोट्या छोट्या तुम्ही जे काही नावं पाहिले असतील, जे संभाजीनगरमधून व्हिडिओ पाहताय त्यांनी नक्की चॅनलच्या खाली लिहा, तुमचा जिल्हा नक्की लिहा. या संस्थेमध्ये असणाऱ्या एवढ्या जागा, त्यांची संख्या आणि टोटल संख्या पाहतोय मित्रांनो आपण. जी रिक्त पदं आहेत ती 455 आहेत. अनबिलिव्हेबल. याच अगोदर संभाजीनगरमध्ये पदच नाही आहेत अशी सुद्धा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जे निगेटिव्हिटी पसरत आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिलेच असेल. आता अतिरिक्त किती आहेत पहा, अतिरिक्तसुद्धा दिलेले आहेत. 84 फक्त अतिरिक्त आहेत. आणि हे किती आहेत, 455 आहेत ते संभाजीनगरमधून रिक्त आहेत. आणि मित्रांनो याच्यामध्ये अजून रिटायरमेंट आहे ती मोठी आहे संभाजीनगरमध्ये, ती यादी जोडलेली नाही आहे. त्यामुळं फक्त माध्यमिकचा आकडा तुम्ही पाहताय आणि माध्यमिकच्या आकड्यामध्ये जर एवढ्या आस्थापना, एवढ्या संस्था पोर्टलवरती जागा देणार असतील तर तुम्ही विचार करू शकताय का की बाकीच्या जिल्ह्यातून अजून किती मोठी आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. बरं, तुमच्या जिल्ह्यातली जेव्हा आकडेवारी येऊ ना मित्रांनो, मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. आणि हो, योग्य जिल्हा, योग्य निवड, योग्य प्राधान्यक्रम जर निवडली तर शिक्षक भरती आपल्या हक्काची आणि आपलीच असणार आहे. त्यासाठी आपली टीचर्स हेल्पलाईन मेंटरशिप बॅच जॉईन करा आणि अशाच ऑथेंटिक माहितीसाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. सर्व मित्रमैत्रिणींना पोचवा. मित्रांनो, तुम्हाला पाहताय ना, आपण बोलत होतो भरती जास्त पदांची होणार आहे, पदं येणार आहेत आणि आता तो इतिहास घडतो आहे आणि तुम्ही त्याचे सर्वजण साक्षीदार आहात. असं साक्षीदार व्हा, तुम्हाला तुमच्या हक्काची नोकरी मिळो. गॉड ब्लेस यू ऑल. स्टे कनेक्टेड. अजून नवीन माहितीसह, नवीन जिल्ह्यासह, ऑथेंटिक माहितीसह लवकरच भेटू. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.